फक्त 1 महिना उरलाय बरं का. फक्त 1च महिना उरलाय. ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांना पण सुरुवात करायची आहे आणि ज्यांचा अभ्यास परफेक्ट झालाय ना, त्यांना फायनल टच द्यायचा आहे. मला तुम्हाला सांगायचंय, की ह्या एका महिन्यात बोर्ड एक्झामचीच प्रिपरेशन नाही, जेईचं पण करायचंय. बरोबर आहे. सीईटीची पण प्रिपरेशन सुरू ठेवायची आहे. मी तुम्हाला सांगतो हे एक लेक्चर तुमचा 100% कॉन्फिडन्स इन्क्रीज करणार आहे. मग त्याच्या अगोदर एक छोटंसं सांगतो. मी चाललोय नरसोबाच्या वाडीला. ओके. या रविवारी म्हणूया आपण. या रविवारी 28 डिसेंबर बरं का लक्षात घ्या. पण रविवार परत येतच राहणार आहेत. 28 डिसेंबरला मी नरसोबाच्या वाडीला चाललोय. ओके. मग मी तुम्हाला सांगतो, आता चाललोयच, वेळ आहेच. तर म्हणलं एक गाईडन्स लेक्चर. मी तुम्हाला सांगतो तिथं कितीतरी मुलं आहेत, की ज्यांनी आपलं लेक्चर अटेंड करणार आहेत. लाईव्ह लेक्चर असणार आहे. म्हणजे मी तिथं घेणार आहे आणि तिथं जे काही घडेल तुम्हाला YouTubeवर सांगेन की. पण तुम्ही जर कुरुंदवाडमध्ये असाल, नरसोबाची वाडी, कुरुंदवाड ती आसपासची गावं असतील ना, अगदी मी तुम्हाला सांगतो सांगली, जयसिंगपूरची मुलं सुद्धा येतायत त्या लेक्चरला लक्षात घ्या. तुम्हाला यायचं असेल तर निलेश सरांशी संपर्क करा. फोन नंबर मी इथे दिलेला आहे. पण त्याचबरोबर इथं जीनियस कोचिंग क्लासेस अकॅडमी आहे. तिथं आपलं लेक्चर होणार आहे. ओके. 3-4 तासाचं सेशन होणार आहे लक्षात घ्या. फ्री आहे तुम्हाला. तुमचे पालक जरी भेटायला लेक्चर नंतर आले तरी चालेल. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण थांबा. ओन्ली 1 मंथ. 1च महिना उरलाय. मग आता काय केलं पाहिजे? मला सांगताना अतिशय आनंद होतोय. अतिशय आनंद होतोय, की माझी एक प्रिलिम क्लासमध्ये कंप्लीट झालेली आहे. ओके. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आज मी मॅथ्सचा पेपर देतोय मुलांना. तेव्हा माझ्या एक लक्षात काय आलं, की मुलांचा स्कोर चांगला येतोय. ओके. पण अजून इन्क्रीज करायचा आहे. मग एका मुलानं मला आयडिया दिली बरं का. तो काय म्हणला, की "सर ते केमिस्ट्रीला एकच दिवस सुट्टी आहे ना बोर्डला. ते एका दिवसात कसं कंप्लीट करायचं?" अवघड वाटते ना थोडंसं. मग मी त्याला म्हटलं, "अरे आपण टेस्ट घेतोय की." सर मला त्या टेस्टला सुद्धा अभ्यास परफेक्ट होत नाहीये. म्हणजे बघा मी 4-5 दिवस त्याच्याकडून करून घेतोय. त्यांना रोज देतोय. मग मुलाने मला आयडिया काय दिली, की "सर डेली टेस्ट घेऊया आपण." बघा तुम्हाला पटतंय का बघा. म्हणजे बघा, की आता समजा आपल्याला गुरुवारी आपण टेस्ट ठेवूया केमिस्ट्रीचे. मग आपल्याला तसं बघितलं रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार असे 4 दिवस आहेत. ओके. मग एक काम काय करायचं माहितीये का, की सोमवारी जी टेस्ट ठेवायची की नाही, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती ठेवायची. ओके. आणि नेम रिएक्शन्स म्हणजे मी काय करणार, की त्या दिवशी तुम्हाला जे व्हिडिओ प्रोव्हाईड करायचे आहेत ना, तर मी काय करणार माझे 9 बोर्डचे पेपर आहेत. प्लस माझ्याकडं लोकल लेव्हलला जे चांगले कॉलेजेस आहेत, दी बेस्ट कॉलेज आहेत, त्यांचे प्रिलिमचे पेपर गेले 3-4 वर्षातले अवेलेबल आहेत. अरे किती मटेरियल आहे. मग त्यात कसे प्रश्न येतात? मी एनालिसिस करतो ना. मी एनालिसिस करतो त्यानुसार अभ्यास करून घेतो ना तुमचा. आणि इथं जे आम्ही ऑफलाईनला टेस्ट घेणार ते आपल्या WhatsApp ग्रुपवर प्रोव्हाईड करतोच ना. Telegram ग्रुप आहे, WhatsApp ग्रुप आहे. करूया की प्रोव्हाईड तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो मग आज इथून पुढं पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये डेली टेस्ट असणार आहेत तुमच्या. हो, रोज छोट्या-छोट्या टेस्ट असणार आहेत. म्हणजे बघा डेफिनेशन डिस्टिंग्विशची टेस्ट एकत्र ठेवूया. सगळे लॉ एकत्र घेऊया. केमिस्ट्रीचे 15 डेरिव्हेशन्स आहेत ना, 15 डेरिव्हेशन वरती टेस्ट ठेवूया. न्यूमेरिकल वरती टेस्ट ठेवूया. ऑर्गॅनिक वरती ठेवूया आपण. म्हणजे अरे इतकं बेस्ट होणार आहे ना. माझ्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स दिसतोय का तुम्हाला लक्षात घ्या. मी खुश आहे. मला माहिती आहे रिझल्ट लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का? तुमचा तर लागणारच आहे हो. पण आमची सह्याद्री 2027 ची जी बॅच आहे ना, एक्स्ट्राऑर्डिनरी. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. माझ्या 11वीच्या बॅच मधल्या मुलांना साइन रूल, कोसाइन रूल, टॅन थिटाचा थेरम, बाय पार्ट्सचे थेरम अरे थेरम सगळे जमतायत त्यांना. म्हणजे लक्षात आलं रे, की स्टार्टलाच करून घ्यावं लागणार आहे. स्टार्टलाच करून घ्यावं लागणार आहे. बरं, मग आता मी तुम्हाला सांगतो, मग हा व्हिडिओ तुम्हाला जो बघायचा आहे, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघताय, ओके. व्हिडिओ आवडला की लाईक तुम्ही करायचा आहे. व्हिडिओ अजून थोडासा लांबणार आहे लक्षात घ्या. म्हणजे आपण आपली एक स्ट्रॅटेजी ठरवूया, की आता करायचंय कसं ते. बघा, एक लक्षात घ्या, सारखं डोक्यात हे आणू नका, की माझा अभ्यास झिरो झालाय म्हणून. एक लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला, की मेडिटेशन ओके किंवा आपल्या भारतात सद्गुरू आहेत ओके. त्याच्यानंतर ते श्री ते मला नाव पटकन आठवत नाहीत बरं का. रविशंकर आता ओके ते महाराज आहेत किंवा म्हणूया आपण खूप अशी लोकं आहेत, की जे मेडिटेशनचे कोर्सेस वगैरे प्रोव्हाईड करतात. किंवा आता नवीन एक टेक्निक दिसतो बरं का मला YouTubeवर खूप व्हिडिओज दिसतात. होओपोनोपोनो अशी एक टेक्निक काहीतरी आहे बरं का. माझं नाव जरा चुकलं असेल बरं का. आणि पण या सगळ्या टेक्निक सगळ्यामध्ये एकच आहे. तुम्ही ठरवा काय करायचंय ते. तुम्ही बोलून दाखवा. तुम्ही लिहा ते 5 मिनिटं. फक्त 5 मिनिटं बरं का. दिवसभर तेच लिहायचं नाहीये लक्षात घ्या. दिवसभर तेच लिहायचं नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो, हे पॉझिटिव्ह अफर्मेशन आहेत ना, खरोखर, खरोखर हे सत्यात उतरतायत. पण त्याला प्रामाणिक कष्टाची जोड द्यावी लागते लक्षात घ्या. हां, मला
माझ्याकडं मला यश मिळणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमचा सपोर्ट मला मिळणार आहे. जेव्हा मी YouTubeवर पुढचे 10 ते 15 दिवस तुम्हाला असे व्हिडिओ प्रोव्हाईड केले, पीक वाईज पट बोर्डसाठी. खूप एवढं आहे बरं का. आपलं टाईम टेबल फिक्स नाहीये बरं का. ओके. मी दरवर्षी हा प्रकार केलेला आहे. म्हणजे 8-8, 10-10 नाही 12-12 व्हिडिओ एकेका दिवसात मी प्रोव्हाईड केलेत. मग तुम्हाला चॅनल तर सबस्क्राईब करावं लागेल. बेल नोटिफिकेशनला प्रेस करावं लागेल. YouTube सगळ्यांची नोटिफिकेशन देत नाही बरं का लक्षात घ्या. नाही मी बघितलंय. बऱ्याच वेळा माझं आता दुसरं अकाउंट असतं. रिझन काय? आपल्याच अकाउंटमधून आपले चॅनल बघायचे नाहीत असं पण आपलाच व्हिडिओ बघायचे नाहीत असं YouTubeचा एक रूल आहे. बऱ्याच लोकांचे चॅनल डिलीट झाले त्याच्यामुळं. त्यामुळे दुसऱ्या अकाउंटमध्ये बघतो. मला सुद्धा नोटिफिकेशन येत नाही बरं का. त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहावं लागेल बरं का. ओके. बरं. मग आता माझं एकच पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे, की महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांचा रिझल्ट चांगला लागला पाहिजे. मी असं म्हटलं का, की जो काहीच करत नाही त्याचा बी चांगला नाही, तसं कधी होणार नाही, होऊ पण नाही. मी सांगतो आता गव्हर्नमेंटनं आपल्याला सपोर्ट कसा केलाय, गैरप्रकार सगळे बंद होणार आहेत. कॉपी हा प्रकारच राहणार नाही लक्षात घ्या. मग आपली झिरो प्रिपरेशन आहे का? नाही. आता सुरुवात करायची जोरात. बरं. हे करत असताना मी तुम्हाला सांगतो, शांतपणे आता फिजिक्सचा थोडासा विचार करूया आपण. हं. फिजिक्स करत असताना मी काय करतो माहिती का? पहिला टॉपिक आहे ना, मला फक्त 2 प्रश्न करायचे आहेत. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन, ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, फिनिश. मला पहिला टॉपिक बास. 2च प्रश्न करायचे आहेत मला. दुसरा टॉपिक करत असताना सरफेस टेन्शन, आता मात्र थांबा. सरफेस टेन्शन धरून 14 ते 15 डेफिनिशन आहेत. कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ह्या डेफिनिशन्स आहेत. त्याचबरोबर अजून कुठल्या डेफिनिशन्स आहेत? कोहेसिव्ह फोर्स, एडहेसिव्ह फोर्स, रेंज ऑफ फोर्सेस, स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स भरपूर आहेत ना डेफिनेशन. अजून कुठले आहेत? सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डेफिनेशन्स आहेत. सगळं करायचं. एक बी ठेवायची नाहीये. स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो डिस्टिंग्विश आहे त्याच्यामध्ये. मग पहिल्या टॉपिकमध्ये राहिलं की सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. मी जेव्हा फिजिक्सची टेस्ट ठेवेन की नाही, तेव्हा हे असले सगळे प्रश्न घेणार आहे. पुन्हा केटीजी मध्ये क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. ओके, स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ आहे. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे. 3-4च लॉ आहेत. दुसऱ्यामध्ये ते स्टोक्स कुठला सांगतो? मग तुम्हाला सांगतो स्टोक्स लॉ आहे ना त्याच्यामध्ये दुसऱ्या टॉपिकमध्ये. ओके. अजून न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, पास्कल्स लॉ, डेफिनिशन डिस्टिंग्विश लॉ. ओके. पहिल्या जर सेक्शनमध्ये आपण घेतलं, नंतर त्याचे न्यूमेरिकल्स घेतले, तर आपण फिजिक्सचा पेपर ऑलमोस्ट सगळा अटेम्प्ट करू शकतो डेरिव्हेशन सोडून. कॉन्फिडन्स मला तुम्हाला द्यायचा आहे. एक लक्षात घ्यायचं इथून पुढं, की जे करतोय ना, ते कधीही विचारलं त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. माझं एकच टार्गेट आहे तुम्हाला, की फिजिक्सचा कुठलाही फॉर्म्युला विचारला विथिन सेकंद तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सेंट्रिपिटल फोर्सचे 5 फॉर्म्युले सांग. एम-व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम-आर ओमेगा स्क्वेअर, पी स्क्वेअर म्हणजे लिनिअर मोमेंटम अपॉन एम-आर, एल स्क्वेअर अँग्युलर मोमेंटमचा स्क्वेअर अपॉन एम-आर क्यूब, एम-व्ही ओमेगा हे 5 फॉर्म्युले आहेत. जी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ, लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन पी, लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन एम-व्ही, लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन रूट मध्ये ट्वाइस मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला स्मॉल ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. त्याच्यानंतर सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या तर 12.27 अपॉन रूट मध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल पुस्तकात सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्हाला नॅनोमीटर पाहिजे असेल तर 1.227 आहे. आणि तुम्हाला सांगतो हे इलेक्ट्रॉनसाठी फॉर्म्युला आहे. हे काही विचारलं विथिन सेकंड तुम्हाला सांगता आलं पाहिजे. विथिन सेकंड गंमत सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. तुम्हाला आता क्लिअरली बघा एक पोस्टुलेट आहे बरं का सेकंड पोस्टुलेट की अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय. ओके. ओके. आणि डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा अपॉन एम-व्ही. सॉरी. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा एच अपॉन एम-व्ही असा फॉर्म्युला आहे. ओके. वेव्हलेंथ इकडे पाहिजे ना, मी चुकून वेव्हलेंथ तिकडे लिहिली होती. ओके. आता डोकं वापरायचं. मग मी डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला कसा करतोय बघा. 2 पाय आर अपॉन एन. काय केलं? हे 2 पाय मी इकडे घेतलं. हे आर जे आहे ते इथंच ठेवलंय बरं का. हे एम-व्ही मला बाजूला काढायचंय. मग इकडे कोण उरलंय? एच. कारण 2 पाय वर घेतलं, एन खाली घेतलं. खाली कोणाला घेणार आहे मी? एम-व्ही. एच अपॉन एम-व्ही म्हणजे कोण आहे? लॅम्बडा. मिळाला की डी ब्रॉग्लीचा 8वा फॉर्म्युला लक्षात घ्या. कळतंय का तुम्हाला? एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे. बरं आता त्याच्यानंतर नेम रिएक्शन्स मी तुम्हाला सांगतो रिएक्टंट वरून प्रॉडक्ट कसा ओळखायचा हे मी साध्या भाषेत शिकवणार आहे बरं का आणि सांगतो मी तुमच्याशी माझी वेव्हलेंथ का जुळते माहितीये का की मला माहिती आहे तुम्हाला काय हवंय ते. बरं आपण एक लक्षात घ्या मला रिएक्शन शिकवताना मेकॅनिझम घ्यायची काही गरज वाटत नाहीये. फिजिक्सचे प्रॉब्लेम्स आता घेत असताना उगाच रिसर्च करायची काय गरज आहे असं वाटत नाही. आता सध्या पाहिजे ते आपण घ्यायचंय लक्षात घ्या. ओके. मग माझा जो कॉन्फिडन्स दिसतोय तसा तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतोय आणि तुम्ही पण एक्साइटेड आहात. ओके.
उद्यापासूनच ही सीरीज सुरू होणार आहे. आपल्याला आता केमिस्ट्रीचाच पहिला पेपर घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला सांगतो, उद्याची तर कशाला वाट बघायची आहे. नेक्स्ट व्हिडिओज तुम्हाला प्रिपरेशनचा असणार आहे. तरी मला एक तुम्हाला सांगायचंय. आता एक काम करूया चला. मी तुम्हाला एक काम देतोय, होमवर्क देतोय लक्षात घ्या होमवर्क. तो होमवर्क आहे काय क्लिअरली बघा आपल्या चॅनलवर सह्याद्री ट्युटोरियल्स वरती ओके. दुबेजींचं पण आलं होतं का सजेशनमध्ये? मी तुम्हाला सांगतो फिजिक्सला काही खूप चांगले-चांगले चॅनल आहेत बरं का. मी असं म्हणत नाही मला एकट्याला फॉलो करा. भरपूर चॅनल्स आहेत. तुम्ही फॉलो करू शकताय. पण प्लेलिस्टमध्ये काय करायचं तुम्हाला मी सांगतो. केमिस्ट्री इन 8 आवर 4 व्हिडिओ आहेत ते बघा. ती सीरीज पुढे कंटिन्यू करणार आहे मी. ओके. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये अजून तुम्हाला सांगतो नेम रिएक्शन्स 9 व्हिडिओ आहेत. ती सीरीज पुढे मी कंटिन्यू करणार आहे. म्हणजे नेम रिएक्शन सगळ्या कंप्लीट होतील. अजून आहे वायवा सीरीज ही सीरीज मी पुढे कंटिन्यू करतो. चला ह्या 3 सीरीजचे व्हिडिओ मी द्यायला सुरुवात करतोय तुम्हाला. ओके. आणि तुम्हाला ॲक्चुअली हे पण मी कंटिन्यू करणार आहे पुढे समजून घ्या. फक्त तुम्हाला हे व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे. 17 व्हिडिओ आहेत लक्षात घ्या केमिस्ट्रीचे. ओके. आणि काही अवघड नाही. पण केमिस्ट्री इन 8 हा काय प्रकार आहे? असं का नाव टाकलं याचं? कारण बोर्डच्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला एकच दिवस सुट्टी आहे. एकच दिवस सुट्टी आहे लक्षात घ्या. फिजिक्सचा पेपर झाला की एका दिवसात लगेच केमिस्ट्रीचा पेपर आहे. 8 तासात पूर्ण केमिस्ट्री कंप्लीट केलं पाहिजे. हो, फिजिक्सचा पेपर देऊन आल्यानंतर पुढच्या 8 तासात मला सगळं केमिस्ट्री तुमच्याकडून कंप्लीट हवंय. का? तर त्या दिवशी मला पहिलं रिव्हिजन स्टार्ट करायचंय. पहाटे पुन्हा रिव्हिजन ती कंप्लीट करून दिवसभरात दुसरी रिव्हिजन, झोपता तिसरी रिव्हिजन आणि पेपरला जाताना पहाटे उठून 4 रिव्हिजन करून तुम्हाला केमिस्ट्रीला पाठवायचंय. तुम्ही म्हणाले, "ही काय?" "होय, रिव्हिजन शिवाय रिझल्ट लागत नाही." मग चला आता आपण तर पेटून उठलोय. दुसरा व्हिडिओ मिळेपर्यंत केमिस्ट्री इन 8 आवर आणि त्याच्यानंतर दुसरं कुठलं सांगितलं नेम रिएक्शन हे तर व्हिडिओ अगोदर कंप्लीट करा. वायवा सीईटीसाठी आहे मेनली. हो, सीईटीसाठी आहे वायवा मेनली पण इकडचं कंप्लीट करा. ओके. मग चला आज मॅथ्सचा पेपर आपल्या ग्रुपवर तुम्हाला दुपारी मिळेल. दुपारी मिळेल किंवा मी आज 12 वाजता तुम्हाला अपलोड करून देईन बरं का. मग तुम्ही तो बघा. ऑल द बेस्ट.